नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कल्पना करा तुमचा फोन वाजतो, स्क्रीनवर एक मेसेज येतो, सॅलरी क्रेडिटेड. 10 सेकंदासाठी चेहऱ्यावर स्माइल येते, पण नंतर लगेच दुसरा मेसेज येतो, EMI डेबिटेड, नंतर रेंट, नंतर स्कूल फीज, नंतर क्रेडिट कार्डचं बिल, नंतर ग्रोसरी, नंतर पेट्रोल आणि महिन्याच्या 10व्या दिवशी तुम्ही पुन्हा पुढच्या सॅलरीची वाट बघत असता. हा फक्त पैशाचा प्रॉब्लेम नाहीये, हा कंट्रोलचा प्रॉब्लेम आहे. कारण खरी भीती अशी नाही की तुमच्याकडे पैसे नाहीत. खरी भीती अशी आहे की तुमच्या वेळेवर, डिसिजनवर आणि आयुष्यावर तुमचा पूर्ण कंट्रोल नाही आणि इथंच फायनान्शियल फ्रीडम हा शब्द येतो. सोशल मीडियानं हा शब्द इतका ग्लॅमरस बनवला आहे की आता आर्थिक स्वातंत्र्य म्हटलं की लोकांच्या लगेच डोक्यात येतं बीच, लॅपटॉप, लक्झरियस कार, फॉरेन ट्रिप, मी जॉब सोडतोय असे व्हिज्युअलायझेशन येतात. पण रिॲलिटी थोडी वेगळी आहे. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे रोज काही न करता पैसे येणं नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे अचानक करोडपती होणे नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नोकरीचा द्वेष करणं नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे ही एक साधी पॉवरफुल गोष्ट आहे. तुमच्या बेसिक आणि इम्पोर्टंट एक्सपेन्सेससाठी तुम्हाला रोज तुमचा वेळ विकावा लागू नये. ही लाईन शांत आहे, पण तिच्या मागे खूप मोठी फायनान्शियल रिॲलिटी लपलेली आहे. आजच्या काळात हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडं इन्कम वाढत आहे, पण अनसिक्युरिटी कमी होत नाही. मोठे फोन येत आहेत, पण मनातील भीती जात नाही. घर देखील मोठं आहे, पण लोनचा फ्रेड अजून देखील मोठा आहे. सॅलरी पॅकेज वाढत आहे, पण मी काम थांबवलं तर किती महिने टिकेल? या प्रश्नाचं उत्तर अनेकाकडे नाही. आपण अशा एका सिस्टममध्ये जगतोय, जिथं बहुतेक लोकं इन्कम कमवतात, खर्च करतात, EMI भरतात, थोडी सेव्हिंग करतात आणि पुन्हा तेच सायकल रिपीट करतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला पैसा येतो, महिन्याच्या शेवटी पैसा गायब होतो. आपण म्हणतो कळतच नाही पैसे कुठे गेले. पैसा गायब होत नाही. सिस्टम त्यांना हळू-हळू बाहेर काढते. या सिस्टममध्ये पहिली गोष्ट आहे ॲक्टिव्ह इन्कम. तुम्ही काम करता म्हणून पैसा येतो. तुम्ही थांबला की पैसा थांबतो. डॉक्टर्स असतील, टीचर, एम्प्लॉयी, शॉप ओनर, कन्सल्टंट, ट्रेडर, फ्रीलान्सर नाव काहीही असू द्या. जर तुमचा पैसा तुमच्या रोजच्या ॲक्टिव्ह एफर्ट्सवर अवलंबून असेल, तर तुम्ही अजून फायनान्शियल फ्रीडम पासून खूप दूर आहात. एक्सपेन्सेस 2 प्रकारचे असतात. एक गरजेचा आणि दुसरे स्टेटस दाखवण्यासाठी घेतलेले. गरजेचा खर्च तुम्हाला जगवतो, पण स्टेटसचा खर्च तुम्हाला दुसऱ्यांच्या नजरेत मोठा दाखवतो. पण आतून तुमची फायनान्शियल फ्लेक्सिबिलिटी कमी करतो. तिसरी गोष्ट आहे सरप्लस. इन्कम मायनस एक्सपेन्सेस म्हणजे सरप्लस. हा छोटासा गॅप तुमचं फ्युचर ठरवतो. तुमची इन्कम किती आहे यापेक्षा महत्त्वाचं आहे महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे किती टिकतं. कारण वेल्थ सॅलरीमधून तयार होत नाही. वेल्थ सॅलरीमधून उरलेल्या डिसिप्लिन्ड सरप्लसमधून तयार होते. आणि चौथी गोष्ट आहे असेट. असेट म्हणजे फक्त महागडी वस्तू नाही. असेट म्हणजे अशी गोष्ट जी भविष्यात तुमच्यासाठी पैसा, व्हॅल्यू आणि कॅश फ्लो तयार करते. इक्विटी, म्युच्युअल फंड, रेंटल प्रॉपर्टी, बिझनेस सिस्टम, स्किल, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी फॉर्मॅट वेगवेगळे असू शकतात. पण प्रिन्सिपल एकच आहे. तुम्ही पैसा अशा ठिकाणी लावता, जिथं कालांतराने पैसा तुमच्यासाठी काम करू लागतो. आता इथं एक अनकम्फर्टेबल मॅथ्स समजून घेऊया. समजा तुमचा मंथली फॅमिली एक्सपेन्सेस ₹50,000 आहे. म्हणजे इयरली सॅलरी ₹6,00,000 आहे. जर तुम्हाला अशा कॉर्पसवर जगायचं असेल, तो दरवर्षी साधारणपणे तुमच्या खर्चा इतका पैसा देऊ शकेल. तर एक नियम आहे. तुम्हाला अॅन्युअल एक्सपेन्सेसच्या कमीत कमी 25 पट कॉर्पसची गरज पडू शकते. म्हणजे 6,00,000 गुणिले 25 म्हणजे ₹1.5 कोटी. ऐकायला मोठं वाटतं, पण हे फक्त बेसिक कॅल्क्युलेशन आहे. यामध्ये इन्फ्लेशन, मेडिकल इमर्जन्सी, चिल्ड्रन एज्युकेशन, टॅक्स, मार्केट व्होलॅटिलिटी, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, लाईफस्टाईल चेंजेस पूर्णपणे पकडलेले नाहीत. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम हे मोटिव्हेशनल कोट नाही, ते एक मॅथेमॅटिकल टार्गेट आहे आणि मॅथ्सची एक सवय असते. ती फिलिंगकडे लक्ष देत नसते. तुम्हाला वाटत असेल, माझी सॅलरी चांगली आहे, त्यामुळं मी फायनान्शियल फ्री आहे. तर एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही 12 महिने काम केले नाही, तर तुमचं घर, बिल, इन्शुरन्स, एज्युकेशन, लाईफस्टाईल आरामात चालेल का? जर उत्तर नाही असेल, तर तुम्ही रिच दिसत असला तरी फायनान्शियली फ्री नाही. हीच फायनान्शियल फ्रीडमची खरी व्याख्या आहे. काही लोकांकडं एक्सपेन्सिव्ह कार असते, पण इमर्जन्सी फंड नसतो. काही लोकांकडं प्रीमियम आयफोन असतो, पण त्यांच्याकडे साधा ₹10,000 हेल्थ इन्शुरन्स नसतो. काही लोकं फॉरेन ट्रिपचे फोटो टाकतात, पण क्रेडिट कार्डचा मिनिमम ड्यू भरत असतात. दिसणारी लाईफस्टाईल आणि खरी फायनान्शियल स्ट्रेंथ ह्या पूर्णपणे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियावरती फायनान्शियल फ्रीडम खूप सोपं दाखवलं जातं. 5 वर्षात रिटायर व्हा,
पॅसिव्ह इन्कम बनवा, मनी विल वर्क फॉर यू. हे सगळं ऐकायला खूप छान आहे. पण रिॲलिटीमध्ये पैसा तुमच्यासाठी काम करायला तयार होण्यासाठी तुम्हाला अनेक वर्ष पैशासाठी डिसिप्लिन्ड काम करावं लागतं. फायनान्शियल फ्रीडमचा रिअल पाथ बोरिंग आहे. बजेट करावं लागतं, अननेसेसरी खर्च कमी करावा लागतो, कर्ज नियंत्रणात ठेवावं लागतं, इन्शुरन्स घ्यावा लागतो, इमर्जन्सी फंड तयार करावा लागतो, लाँग टर्म इन्व्हेस्टिंग करावं लागतं, मार्केट क्रॅशमध्ये पॅनिक न होता टिकून राहावं लागतं. हा पाथ Instagram रील्समध्ये सेक्सी दिसत नाहीये, पण बँक बॅलन्समध्ये दिसतो. आता फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी सिस्टम कसं तयार करायचं ते स्टेप बाय स्टेप सांगतो. पहिली स्टेप आहे, तुम्ही तुमचा सर्व्हायव्हल नंबर ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या घराचं मंथली खर्च किती आहे? मग त्यामध्ये रेंट असू द्या, EMI असू द्या, फूड, इलेक्ट्रिसिटी, स्कूल फीज, इन्शुरन्स, मेडिकल, ट्रान्सपोर्ट, पॅरेंटचा सपोर्ट, हे सगळं लिहून काढा. फक्त अंदाज नको, ॲक्चुअली नंबर आपल्याला पाहिजे. कारण ज्याला आपला खर्च माहीत नाही, तो फायनान्शियल फ्रीडमचं प्लॅनिंग करू शकत नाही. ती फक्त एक कल्पना असते. आणि दुसरी स्टेप आहे इमर्जन्सी फंड. मित्रांनो, कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षाचा तुमच्याकडं इमर्जन्सी फंड हा लिक्विड फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. इमर्जन्सी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नसते, हे परत सांगतोय. तिथं रिटर्न कमवायचे नसतात. ते पॅनिक टाळण्यासाठी असतं. मार्केट पडलं, जॉब गेला, बिझनेस स्लो झाला, घरात मेडिकल इश्यू आला, अशा वेळेला इमर्जन्सी फंड तुमच्या डिसिजनला मजबुती देतो. आणि तिसरी स्टेप आहे हाय इंटरेस्ट कर्जापासून दूर राहणं. मग ते पर्सनल लोन असू द्या, क्रेडिट कार्ड असू द्या, कन्झ्युमर लोन असू द्या, हे सगळं फायनान्शियल फ्रीडमचे सर्वात मोठे शांत शत्रू आहेत. कारण इन्व्हेस्टमेंट तुम्हाला 12% देईल की नाही माहीत नाही. पण क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट तुम्हाला निर्दयीपणे 30 ते 40% पर्यंत मारू शकतो. डेब्टचा प्रॉब्लेम फक्त इंटरेस्टमध्ये नाहीये. डेब्ट तुमचं फ्युचर कॅश फ्लो आधीच कॅप्चर करतं. आज घेतलेले अननेसेसरी लोन्स उद्याच्या सॅलरीला आजच कंट्रोल करतात. आणि चौथी स्टेप आहे इन्कम वाढवणं. खर्च कमी करणं महत्वाचं आहे. फक्त खर्च कटिंग करून फायनान्शियल फ्रीडम मिळवता येत नाही. तुम्हाला अर्निंग कॅपॅसिटी वाढवावीच लागेल, स्किल अपग्रेड करावं लागेल, साइड इन्कम तयार करावं लागेल, बिझनेस मॉडेल डेव्हलप करावं लागेल, बेटर करियर मोमेंटम पकडावा लागेल, कॉन्टेंट क्रिएशन करावं लागेल, तुम्हाला ॲडवायझरीचं काम करावं लागेल. प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असेल, पण प्रिन्सिपल एकच आहे. तुमची इन्कम फक्त एका सोर्सवर डिपेंड राहिली तर रिस्क जास्त असते. 5वी स्टेप सरप्लसला असेट्समध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. सरप्लस बँक अकाउंटमध्ये पडून राहिला तर इन्फ्लेशन त्याची पर्चेसिंग पॉवर कमी करतं. सरप्लस खर्चात गेला तर लाईफस्टाईल वाढते. सरप्लस असेटमध्ये गेलं तर फ्युचर फ्रीडम तयार होते. म्हणून फायनान्शियल फ्रीडमचा गेम असा आहे, ॲक्टिव्ह इन्कममधून सरप्लस तयार करा, सरप्लसमधून असेट्स तयार करा, असेट्समधून फ्युचर कॅश फ्लो आणि वेल्थ तयार करा आणि हळू-हळू डिपेंडन्सी सॅलरीवरून असेटवर स्वागत शिफ्ट आहे. करा. चॅनलला हे एका सबस्क्राईब नक्की महिन्यात होत करा नाही. आणि हे हो, एका वर्षात घंटी देखील होत दाबायला नाही. विसरू पण 10 ते 15 वर्षाच्या डिसिप्लिन्ड एक्झिक्युशनना हा फरक मोठा बनू शकतो. आता इथं एक ओव्हरलुक्ड रिॲलिटी तुम्हाला समजावून सांगतो. फायनान्शियल फ्रीडमचा अर्थ प्रत्येकासाठी सारखा नसतो. ज्यांचा मंथली खर्च 30,000 आहे, त्याला फ्रीडमसाठी एक नंबर लागेल. ज्याचं मंथली खर्च 3,00,000 रुपये आहे, त्याला पूर्ण वेगळा नंबर लागेल. म्हणजे फायनान्शियल फ्रीडम इन्कमवर नाही, तर लाईफस्टाईलवर अवलंबून असतं. तुम्ही जितकी लाईफस्टाईल मोठी करता, तितकं फायनान्शियल फ्रीडमचं टार्गेट मोठं बनतं किंवा फायनान्शियल फ्रीडम दूर जातं. इथं प्रॉब्लेम लक्झरियसमध्ये नाहीये. प्रॉब्लेम तुम्ही जाणीवपूर्वक लक्झरियस खर्च करत असाल तर त्यामध्ये आहे. तुम्ही खर्च करताय ठीक आहे, पण फक्त समाज, नातेवाईक, मित्र किंवा सोशल मीडियाला इम्प्रेस करण्यासाठी जर खर्च करत असाल, तर तुमचं फायनान्शियल फ्रीडमची किंमत तुम्हाला खूप मोठी भरावी लागेल. हे ऐकायला कठोर वाटेल, पण खूप लोकं फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकत नाहीत, कारण त्यांना पैसे कमी नसतात, त्यांना बाउंडरी कमी असते. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे शेवटी पैसा जमा करण्याचा विषय नाहीये. तो चॉईस प्रोटेक्ट करण्याचा विषय आहे. तुम्हाला कोणत्याही कामाला हो म्हणायचं, कोणत्या कामाला नाही म्हणायचं. तुम्हाला टॉक्सिक जॉब सोडता येतो का? तुम्हाला फॅमिलीसाठी टाईम देता येतो का? तुम्हाला इलनेस, मंदी, मार्केट क्रॅश किंवा इन्कम गॅपमध्ये घाबरून निर्णय घ्यावे लागत नाहीत का? हा रिअल फ्रीडम आहे. मोठी गोष्ट म्हणजे फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला काम थांबवायला सांगत नाही. ती तुम्हाला मजबुरीने काम करण्याऐवजी चॉईसमधून काम करण्याची ताकद देते. जेव्हा तुम्ही पैशासाठी काम करता, तेव्हा पैसा बॉस असतो. जेव्हा तुमचे असेट्स तुमच्यासाठी खर्च सांभाळू लागतात, तेव्हा पैसा टूल बनतो. आणि हे शिफ्ट खूप मोठं आहे.
पण यासाठी पेशन्स लागतो. कारण कंपाउंडिंगला वेळ लागतो. असेट बिल्डिंगला डिसिप्लिन लागते आणि डिसिप्लिनला इगो कंट्रोल लागतो. मार्केटमध्ये पैसा कमवण्यापेक्षा लाईफस्टाईल कंट्रोल करणं अनेकांना जास्त कठीण जातं. कारण मार्केट तुमच्या स्क्रीनवर दिसतं, पण लाईफस्टाईल इन्फ्लेशन हळू घरात येतं. एक नवीन सबस्क्रिप्शन, एक अपग्रेड फोन, एक बिगर कार, एक एक्सपेन्सिव्ह वीकेंड. चल ना, एकदाच तर आहे डिसिजन. आणि मग एक दिवस तुम्हाला लक्षात येतं, इन्कम वाढली, पण फ्रीडम वाढली नाही. हीच मिडल क्लास वेल्थ ट्रॅप आहे. इन्कम वाढत आहे, एक्सपेन्सेस त्याच्या मागे धावत नाहीत. हे त्यांना ओव्हरटेक करतात. म्हणून फायनान्शियल फ्रीडमचा खरा प्रश्न मी किती कमवतो हा नाही. खरा प्रश्न आहे माझ्या कमाईपैकी किती पैसा माझ्यासाठी आयुष्यभर काम करणार आहे. आता ब्रॉडर इम्पॅक्ट बघा. जर तुमच्याकडे फायनान्शियल फ्रीडम नाही, तर प्रत्येक क्रायसिस तुमच्यासाठी पर्सनल इमर्जन्सी बनेल. जॉब मार्केट बदललं की पॅनिक, हेल्थ प्रॉब्लेम आला तर लोन, मुलांचं शिक्षण आलं की कॉम्प्रोमाइज, रिटायरमेंट जवळ आलं की पश्चाताप, मार्केट क्रॅश आलं की लॉस बुकिंग. फायनान्शियली वीक व्यक्ती इन्व्हेस्टमेंट डिसिजन भावनेतून घेतो. फायनान्शियली स्ट्रॉंग व्यक्ती डिसिजन मधून घेतो. त्यामुळं फायनान्शियल फ्रीडम हा फक्त एक इंडिव्हिज्युअल गोल नाहीये. तो मेंटल हेल्थ, फायनान्शियल स्टॅबिलिटी, करिअर चॉईस आणि डिग्निटी याच्याशी जोडलेला आहे. आता एक शेवटची गोष्ट क्लिअर करूया. फायनान्शियल फ्रीडम हा डेस्टिनेशन नाहीये जिथं एक दिवसात पोचाल, सगळे प्रॉब्लेम संपतील. ती एक रेंज आहे, एक लेवल आहे, एक सिस्टम आहे. पहिली लेवल तुमच्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? दुसरी लेवल बनते तुमच्यावर टॉक्सिक डेप्ट नाही ना? तिसरी लेवल आहे तुमची इन्व्हेस्टमेंट नियमित वाढत आहे. चौथी लेवल आहे तुमच्या असेटमधून काही खर्च कव्हर होतोय. पाचवी लेवल आहे तुमचे एसेशनल एक्सपेन्सेस असेटमधून कव्हर होतात. आणि शेवटची लेवल आहे तुम्ही काम करता कारण तुम्हाला करायचं आहे, कारण तुम्हाला करावं लागत नाही. हा प्रवास शांत आहे पण पॉवरफुल आहे. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे लाऊड सक्सेस नाही. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे शांत झोप. कारण रात्री झोपताना तुम्हाला माहीत असतं, एक सॅलरी उशिरा आली तर घर कोसळणार नाही. एक मार्केट क्रॅश आला तरी प्लॅनिंग संपणार नाही. एक इमर्जन्सी जरी आली तरी डिग्निटी विकावी लागणार नाही. आता शेवटी असा प्रश्न आहे, तुम्ही आज पैसा कमवत आहात, हे चांगलं आहे. पण तुमचा पैसा तुमच्यासाठी भविष्यात काय कमवणार? कारण आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्हा प्रश्न आज किती सॅलरी आली हा राहत नाही. प्रश्न असा असतो, मी काम थांबवलं तर माझं आयुष्य सुरू राहील का? आणि कदाचित फायनान्शियल फ्रीडमची खरी सुरुवात हाच प्रश्न प्रामाणिकपणे विचारण्यापासून होतो. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पण फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचं असेल, त्यासाठी तुम्हाला स्टेप बाय स्टेप इनिशिएटिव्ह घ्यायचे असतील आणि त्यासाठी SIP सुरू करायचे असेल, SWP सुरू करायचं असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स बघत असाल किंवा तुम्हाला फ्रीमध्ये शेअर मार्केट बेसिकपासून ॲडव्हान्समध्ये लाईव्ह शिकायचं असेल, तर आत्ताच खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती कॉल करा. तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.